नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आपण 9 ते 23 एप्रिल हा पोषण पखवाडा साजरा केला आणि हा पोषण पखवाडा साजरा केल्यानंतर आपण सर्वप्रथम 9 ते 23 तारखेपर्यंत एंट्रीज केल्यात। परंतु जर आपण 9 ते 23 तारखेस साजरा केलेला कार्यक्रम जर आपण आपल्याला ही एंट्री जी लिंक आहे गुगल शीट आहे त्याच्यावर जर आपण आपली माहिती भरली नाही तर आपण केलेलं जरी काम असेल तरी ते काही कामाचं नाही। त्याच्यामुळे सगळ्यांनी पोषण पखवाडा साजरा केला, त्यासाठी आपल्या सगळ्यांना ही लिंक आपल्याला प्रत्येकांच्या आपल्या बीट स्तरावर येणार आहे। तर ती लिंक आपल्याला भरायची आहे। तर ती कशी भरायची तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला ह्या लिंकवर क्लिक करावं लागणार। बघा, ही लिंक आहे पोषण पखवाडा म्हणून, तर हिच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा, आपल्या समोर लिंक ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल। इथं स्पष्ट दिलेलं 9 ते 23 एप्रिल 2026। त्याच्यानंतर आपण आपलं नाव इथं टाकायचं आहे। बघा, इथं पहिल्या कॉलममध्ये फॉर्म भरणाऱ्याचे नाव, तर इथे तुम्हाला नाव टाकून घ्यायचं आहे। बघा, इथं नाव टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथं दिनांक टाकून घ्यायची आहे। तर दिनांक टाकून घेण्यासाठी या ॲरोला क्लिक करायचं आहे। बघा, ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे। आपला 23 तारीख हा शेवटचा दिवस होता, त्याच्यामुळे 23 वर क्लिक करा। त्याच्यानंतर खाली तुम्हाला सेट ऑप्शन दिसते, तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तारीख सिलेक्ट करून। त्याच्यानंतर आपल्याला विभाग निवडायचा आहे। विभाग निवडण्यासाठी मग आपल्याला ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमचा कुठला विभाग आहे, बघा आपल्याला आपले 6 विभाग आहेत, त्यापैकी तुमचा कुठला विभाग येतो त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता आमचा नाशिक विभाग आहे, त्याच्यामुळे मी नाशिकवर क्लिक केलेला आहे। तर असं करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्यासमोर पुढचं पेज येतं, त्याच्यासाठी आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं पुढची माहितीसाठी। मग नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर जिल्ह्याचं ऑप्शन येतं। बघा, आता नाशिक विभागातील जळगाव जिल्हा, तर तुम्हाला तसंच इथं क्लिक करायचं आहे आणि इथं क्लिक करून तुमचा जिल्हा नाशिक विभागामध्ये कोणता आहे, जसं तुम्ही विभाग सिलेक्ट करणार तसं तुमचे जिल्हे तिथं दिसतील। आता समजा तुम्ही कोकण सिलेक्ट केलं, तुम्ही मुंबई सिलेक्ट केलं, म्हणजे आपले जे जे विभाग आहे, तुम्ही पुणे सिलेक्ट केलं, तर त्याच्यामध्ये जे जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं। तर आमचा नाशिक विभाग आहे, आपले 6 जे आहेत ते आपले 6 विभाग आहेत आपले। तर 6 विभागामधून आपल्याला विभाग सिलेक्ट करायचा। त्याच्यानंतर आपला जिल्हा, आता त्याच्यामध्ये जळगाव जिल्हा मी सिलेक्ट केलेला आहे, तसं तुम्हाला देखील तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर पुढे आपल्याला इथं नेक्स्टचं बटनवर क्लिक करायचं। बघा, परत आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं। त्याच्यामुळे पुढे आपल्याला तालुका, आपला बीट, नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि थोडं थांबायचं आहे, लगेच पेज ओपन होतं। त्याच्यानंतर मग आधी इथं आपल्याला टाईप करायचं आहे, हे मात्र टाईप करायचं आहे। बघा, चोपडा मी टाईप केलेला आहे, घोळगाव टाईप केलं, तुम्ही इंग्रजी मराठी दोघं भाषेतून टाकू शकता। असं काही नाही की इंग्रजीतच टाकायला पाहिजे, तसं काही नाही, तुम्ही मराठीत पण टाकू शकता। तर तशा पद्धतीने आपल्याला इथं आधी तालुका टाकून घ्यायचा आहे। इथं आपल्याला सेक्टर किंवा बीटाचे नाव टाकायचे, आमचं घोळगाव आहे। त्याच्यानंतर गावाचं नाव विळोदे तुम्ही बघू शकता, तालुका टाकायचा आहे, बीट टाकायचा आहे, गावाचं नाव विळोदे टाकलेलं आहे। त्याच्यानंतर अंगणवाडीचे नाव, आता मी माझ्या अंगणवाडीचं नाव विळोदेच आहे, विळोदे 225 असं मी टाकून दिलं। आता तुम्हाला जर तुमच्या अंगणवाडीला नाव ठेवलं असेल तर तुम्ही नाव देखील टाकू शकता, परंतु गावाचंच नाव हे अंगणवाडीचं नाव असतं। त्याच्यानंतर कोडच्या शेवटचे 3 आकडे टाकले तरी चालतात, असं टाकायचं आहे। त्याच्यानंतर मग शेवट खाली आपल्याला कोड नंबर टाकायचा आहे। इथं शेवट मग अंगणवाडीचा कोड तुम्हाला टाकायचा आहे, म्हणजे तुम्हाला तालुका, बीट, गाव, त्याच्यानंतर अंगणवाडीचं नाव आणि त्याच्यानंतर इथं कोड टाकायचा आहे। त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। तर बघा, ते नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जन्म ते 3 वर्ष वयोगटातील मुलांची उपस्थिती हे पेज ओपन झालेलं आहे। तर जन्म तर 3 वर्ष वयोगटातील उपस्थिती जर म्हटली तर आपल्याला जन्म तर 3 म्हणजे 0 वयोगट आपल्याला तिथं आहे। मग आपल्याकडे आकडे असतातच, ते आकडे आपल्याला भरून टाकायचे, तर इथे आपल्याला तो आकडा टाकून घ्यायचा आहे। तर बघा, आता माझा जो आकडा आहे तो मी टाकणार, आपल्याला देखील तोच बघून 31 माझे लाभार्थी आहेत 0 ते 3 वर्षाचे। त्याच्यानंतर आपल्याला जन्म 0 ते 3 वर्ष वयोगटातील मुलांच्या पालकांची उपस्थिती संख्या, तर ती पण आपल्याला टाकून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायची आहे। 28 अशी मी टाकलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला खाली नेक्स्टचं ऑप्शन आहे परत, तर आपल्याला नेक्स्टच्या ऑप्शनलाच क्लिक करायचं आहे। बघा, त्याच्यानंतर नेक्स्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। नेक्स्टच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचं पेज अजून ओपन होतं, तर तिथे तुम्हाला 3 ते 6 वर्ष वयोगटातील उपस्थित मुलांची संख्या इथं टाकायची आहे। तर माझ्याकडे ती संख्या आहे 32, तर 32 आकडा मी टाकणार। अशाच पद्धतीने तुम्हाला देखील भरायचा आहे। इथं 32 आकडा लाभार्थ्यांचा टाकायचा आहे। पालकांचा आकडा 29 असा आहे।
त्याच्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेले अधिकारी. आता यापैकी कार्यक्रमाला कुठले अधिकारी तुमचे उपस्थित आहेत का? वरीलपैकी कोणीच नाही तर बघा आपण अन्य अंगणवाडी सेविका जर तुमच्या गावात असेल तर अन्य अंगणवाडी सेविका याच्यावर क्लिक करू शकतो. त्याच्यानंतर जर सरपंच आले असतील तर सरपंच क्लिक करू शकतो. आणि तुमचं जर वरीलपैकी कोणीच नसेल तर तुम्ही तसं देखील डायरेक्ट टाकू शकता, म्हणजे कार्यक्रमाला उपस्थित असलेले अधिकारी. आणि त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला क्लिक करायचं, जर तुमचे आलेले असतील CDPO आलेले असतील, परिशिका मॅडम आले असतील तर तुम्ही त्या ऑप्शनला क्लिक करू शकता. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेले ग्रामस्थांची संख्या, त्याच्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ग्रामस्थांची संख्या आपल्याला इथं टाकायची आहे. बघा इथं आपल्याला कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ग्रामस्थांची संख्या इथं टाकून घ्यायची आहे. तर साधारणतः त्याच्यानंतर कार्यक्रमादरम्यान आयोजित केलेले उपक्रम, मग आपण काय काय कार्यक्रमादरम्यान काय काय केलं, खेळ, जत्रा, गोष्टींचे कथन आपण काय केलं तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपला अभिप्राय किंवा विशेष नमूद करायचे असल्यास कृपया इथे नमूद करा. तुम्हाला वाटतं की इथे काहीतरी तुम्हाला विशेष नमूद करायचं आहे तर तुम्ही नक्कीच इथं करू शकता. टाईप करून आपल्याला ते टाकायचं आहे. आता मी टाकून देते की कार्यक्रम खूप छान झाला, सुंदर झाला. किंवा तुम्हाला काही वाटलं असेल ते तुम्ही टाकू शकता. तुम्हाला असं वाटलं की या कार्यक्रमामध्ये अजून काहीतरी वेगळं असायला पाहिजे तर ते आपण सगळं त्या पद्धतीने नमूद करू शकतो. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवट सगळं झाल्यानंतर मग आपल्याला इथं सबमिटचं ऑप्शन दिसते, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा सबमिटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केलं म्हणजे आपली लिंक पूर्ण होते. जी लिंक आहे आपल्याला आलेली ती लिंक आपली भरून झाली असं आपल्याला समजायचं आहे. आणि तुम्हाला असं वाटलं की माझं काही सुटतं आहे तर तुम्ही बॅकवर देखील क्लिक करू शकता आणि परत मागे जाऊन ते बघू शकता आणि भरू शकता. तर आता मला तसं काहीच वाटत नाही, त्याच्यामुळे मी डायरेक्ट सबमिटवर क्लिक करणार. तर बघा सबमिटवर क्लिक करणार. सबमिटवर क्लिक केल्यानंतर थोडं थांबायचं. मग आपल्याला सबमिट अनदर रिस्पॉन्स म्हणजे आपलं जे आहे ते आपलं भरलं गेलेलं आहे. आणि अजून दुसरं कोणाचं जर आपल्या याच्यावरून भरायचं असेल तर आपण ते भरू शकतो. अशा पद्धतीने पोषण पखवाडा 9 ते 23 एप्रिल 2026 तर ही लिंक आपल्याला भरायची आहे. ताईंनो आपण ऑनलाईन कामं खूप सारे करत असतो, त्याच्यामुळे हे एकदम छोटं काम आहे, आपण लगेच करू शकतो. आपल्याकडे मुलं लाभार्थी जे आहे ते सगळं आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की कशा स्टेपने आपल्याला जायचं. तो व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.